श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सह सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयनानंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारण युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण मिळेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे ओहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिताम ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेंची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर दयाचा केला किम त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास मुख्य करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे
देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही पाहिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जिथे जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढा प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येतेवरी कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकांचे चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरुणू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठूनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोकांचे चमत्कार दाविती गावांत मात पसरली लोकां माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत किम आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवानी गावांत यती एवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाओनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य जरी येऊनी आतांच देती दर्शना राव मुखांतून वाणी निघाली तोंची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायीच्या अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पती व्रता सदोदित तिच्याची आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगेत कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक
भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनांसी डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत वसे ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तयांते कोणी नवसाते करीती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुसित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून भक्त गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले अन नगर पाहुनी संतोष जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचकधने तृप्त केले स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले ती तुखे व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडणी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शुभं भवतु।
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हारा राव चियामणी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. अशा उपाय करून ना होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यांत घालून स्वामींसी. तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपय कार्याची धरोनी हवं आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा क्रोध अनिवार्य झाला. यशवंता पाहुनी डोळा काय बोले तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विष प्रयोग झाला. मल्हार रावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा. लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती. समर्थचरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी. श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांशी. वेतनी देऊनी ठेविली. त्या समयी मुंबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिती. त्यांचे आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी. बुवांसी आणिले रात्रंदिन नृप मंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत. स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत. राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती. ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती. कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती. वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोकांना बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान. यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्थ्यानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिले. नित्य समय सारोन ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण. तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी. लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक. एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी. जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी.
त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून ब्यालासी जरी वृत्ताभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवांपती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदोदित तया समयापासोनी भक्ती जडली स्वामींचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार या राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुख भोग त्या कैंचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली जाणे आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजल वरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांस स्वप्निक दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियप्रत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडा श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगर वैकुंठ धामस प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करशी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आली येती राजत्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावांसी मनती लीला करोनी ऐशी चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा
शंकररावे तया दिवशी खानादिदीला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजे आज्ञापित बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावल नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार. आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तया. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी. उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेकशस्त्र तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी. ऐसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरुगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती. म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती. कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदिले मानसी. वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरवणी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी. पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत. दुसऱ्याचे दव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजी वृत्तांत करुणकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिल्या वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीची विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदिले. नृसिंह सरस्वती पाऊले. प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटोपोनी. मागुती येती गावांत. सेवेकरांबरोबरी. मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी. पुन्हा बैसले जपध्यानी. असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन. ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता. सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता. आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस. कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी. राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडिल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरवणी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी. बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषदिन चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन. भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती. स्वप्नी दीन यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी. निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी. येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान. परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी. गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी. सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी. वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्राममाजी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी. निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी. मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गोडा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धारा. हरावा या भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ. अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्य नगर पाहुणी दृष्टी. आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहासे वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊनिया भानावरती. श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद माये पोटी. स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवये एक जहागीरदार. ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार. म्हणती जाऊ आदर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत. त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता नित्य आदित्य. जपानुष्ठान आटपावे.
करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवे करी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शुक्ली पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत तसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदांत वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकोनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे व सर्वस्वे ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकुनी कृती रागा आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तिथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळप्पा चकी देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येतोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी धाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या
अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारांशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वतां पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती तू देऊ तुम्हासी पगार सरकारांतून बाळाप्पा बोलेले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणागणा जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु प्रातकाळी उठून आदी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडोपचार चारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तुम अग्नि तुम पवन तुम आकाश तुम जीवन तुमची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुंच पै तुम विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करिविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचारचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिताम दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै शांती मना सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंपंत व्यवहारी वर्तता न पडे भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनिया संसारात प्राचीनत व नामामृत प्रपंच आणि परमांत तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वताम वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री
स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध. मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी. बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक. लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढीला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ. सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले हरिभाऊ मारुती हरिभाऊ समटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवहा शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसनिध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रतिदिन घेऊन या मांडीवरी वरद हस्त सत्वर गती. मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी ते देती हरिभाऊची करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता. घेता उर बडवणी विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्त करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदला शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाटीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताती जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाध्या झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझेनी दूर नोहेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुनी या स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकुनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून असे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुन आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरोनी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी त्या समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न सहाय्य त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय स्वामी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तो चिरोक लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ता करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे
बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरित्रात त्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सददित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती ते त्यांची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जाशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील पर्यंतरीची खून येती तत्काळ जाणून पाहावा लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात निवार होऊनी बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले तेने शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिदले खडगा करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवला वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता तोरा वर्णिताती बैला प्रतिदिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करोनी नाना येथेच भोजन देई जे
गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती, उद्दिष्ट पात्र उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर, शेषान्य करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा, मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ठ, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आला मनी ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी, त्याचे देखुनी समर्थ, म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्याचे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईचा आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी, गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनीत आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय घोडा, श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवा वा अवतार. आता ऐसे मना माझे येतात. जड देह त्यागिनो तत्वता. गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर येते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त. दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता. ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले. स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींची. पाठविले कारभाऱ्यांशी. 5व्यांत ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र. 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ. होता ब्रह्मसमुद्रे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्यभूत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10माध्यायांत. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निशित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याची लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यांत वृत्त त्यांचे.
वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यांत निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 19व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण ग्रंथ केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संतती संपत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तारुण अंती मोक्षपद मिळवत्या अंकी सर्वदा विनय असो वृत्ताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ लिहिला जी ही प्रसिद्धी सानिला त्यांची रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोना आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 19वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।